सर्वांना जय श्रीराम। आज भारतीय जनता पार्टी सर्व उमेदवारांची यादी डिक्लेअर झालेली आहे। आपण बघितलं असेल, आमच्या महाराष्ट्र गजेशाने ती यादी पब्लिश पण केली। आज आम्हाला 15 दिवस झालं सर्वजण याच्यामध्ये ठेवलेत की तुम्हाला आज होईल, उद्या होईल, परवा होईल। आम्हाला आज पक्ष सृष्टीने एवढा मोठा धोका दिलाय। काल आम्ही माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांसोबत कमीत कमी आम्ही 1 तास आम्ही चर्चा केली। काल मी आत्मदहनाचा इशारा दिला होता की आम्हाला तिकीट जर नाही मिळालं तर आम्ही आत्मदहन करणार। आम्ही 8 ते 15 महिला होतो तिथं काल, आणि पक्षश्रेष्ठीनं आज आम्हाला न सांगता आमच्या झोपेत धोंडा घातला। कारण आज पैशाची जीत झाली आणि आमची हार झाली। ज्या वार्ड नंबर 10 मधून मी दावेदारी केली होती, त्या वार्ड नंबर 10 मध्ये महेंद्र देममुंडे नावाचा कार्यकर्त्याला दिलं आज तिकीट। ज्यांनी फडणवीस साहेबाला शिव्या दिल्या अशा लोकांना यांनी दावेदारी दिली। कारण पक्षश्रेष्ठींना सर्व माहीत असताना सुद्धा जर असं सगळं जर करत असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे। आम्हाला एका नाही 4 जागून आम्हाला तिकीटची ऑफर होती, पण आम्ही कुठलंही केलं नाही। आम्ही असा विचार केला, संसार एका संघ करायचा आणि मार्केटमध्ये दुसरा नवरा घेऊन हिंडायचा का? एका घरामध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम केलं। ज्यावेळेस आम्ही झेंडा हातात घेतला त्यावेळी आम्ही भांजेचा झेंडाच हातात घेतला आणि आत्ताही घेऊ भांजेचा झेंडाच हातात। पण ज्या चेला चपाट्याने जे आमचा घात केला, चव्हाण साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की तुमच्यावर अन्याय होणार नाही, पण आज आमच्यावर अन्याय झालाय। आज कुणी असो, मागासवर्गीय महिला आहेत। आज वार्ड नंबर 9 मध्ये माझं मतदान होतं। पुरुषाला जागा सुटल्यामुळे वार्ड नंबर 10 मध्ये दावेदारी केली, कारण माझा हातकर 10 मध्ये आहे आणि 9 मध्ये माझं मतदान आहे। 9 मध्ये नाही म्हणलं तर 400-500 मतदान आमच्या हक्काचं आहे। सर्व चव्हाण साहेबांना हकीकत माहीत असताना सुद्धा याने आमच्यावर आज एक मटकेवाल्याच्या बायकोला इथं मतदान देण्यासाठी थांबवलं। आज जे बसून स्वतः ती बाई एका जागेवर बसून मटका घेते, काय मटकाचे ती पैसे वसूल करते। आज त्याच्याकडे क्रिकेटच्या बुग्या चालतात, सगळं चालतं। अशा लोकांना जर तिकीट दिलं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने काम करताना जायचं कुठं? ना माझा नवरा आमदार आहे, ना माझा बाप आमदार आहे, ना कोणीच आमचा आमदार आहे काय? तर आम्ही आमचा स्ट्रगल करून आज 20 वर्षाचा हा संघर्ष आहे। आमच्यामध्ये आम्ही आमदार नसताना, नगरसेवक नसताना, कुठल्याही पदावर नसताना प्रत्येक ग्रामीण भागातल्या लोकांचं आम्ही काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो। या सगळ्या गोष्टीचा आम्हाला पक्षश्रेष्ठींनी खूप मोठा एक आम्हाला हे दिलाय, तोफा दिलाय। आज घडीला आम्ही आज सर्वजणांना विनंती करतो की किती लोकांनी आज आम्हाला सांगायचं असतं की आज आम्हाला फक्त सगळ्यांनी थापून ठेवलं की ताई तुम्हाला दिलाच जाईल। आज 1 नंबर माझं नाव 2 नंबरला होतं, आम्हाला सर्वे केला जाईल। अहो, ज्या माणसाचं काहीच अस्तित्व नाही त्याचं काय सर्वे मध्ये नाव येणार? कशामध्ये काय येणार? आज आम्ही सर्व महिला, काल कमी 15 ते 20 महिला आम्ही काल चव्हाण साहेबांचं डेलिगेशन भेट घेतलं। तिथं त्यांना वाटलं आम्ही धिंगाणा कराल, त्या ठिकाणी आमच्यासाठी पोलीस बोलवले गेले। आम्ही प्रामाणिकपणे जिथं काम करतो। आज आम्हाला राष्ट्रवादीमधून तिकीट होतं, शिवसेनेमधून, पण आम्ही कुठेही घर सोडून गेलो नाही। जे प्रामाणिकपणाचा हा आमच्यासाठी जर या असेल, खूप मोठा तोफा जर असेल, तर आज काल तर तुम्हाला सांगतो, मी स्वतः पेट्रोल टाकून अंगावर घेणार होतो काय, पण चव्हाण साहेबांच्या शब्दान खातर मी गुन्हानं बसलो की मी तुझ्या पाठीशी आहे म्हणल्यावर। पण मला वाटलं होतं की साहेब माझा न्याय करतील, पण आज समजलं की आम्हाला कुणीही नाही। कितीही तुम्ही काम करा, आज सांगतो जेव्हा सत्ता नव्हती तेव्हापासून आम्ही 15 वर्ष झालं आम्ही कंटिन्यू काम करतो पक्षामध्ये। सर्वांना माहित आहे की आम्हाला जर ओळख असेल तर भाजप म्हणून ओळखतात। कार्यकर्ते, प्रामाणिक कार्यकर्ते। अहो, ज्यावेळेस कुणीच नव्हतं, यावेळेस ज्यावेळेस 15 वर्षाखाली आपल्या भाजपमध्ये सत्ताही नव्हती इथं, त्यावेळेस आम्ही काम करतो, आंदोलन करतो। प्रत्येक ठिकाणी 2 ना 3 महिला, आमच्या 3च महिला आहे। एक शीतलताई भालके होत्या, महादेवी मठपती, शततारका पांढरे आणि लक्ष्मी वाघमारे, आणि या गिनीचुन्या दुसऱ्या 2 महिला होत्या। त्याच महिला प्रामाणिकपणे काम करत होत्या।
ते बी आमचे महानगराध्यक्ष संतोषराव हंबर्डे, माननीय प्रवीण भाऊ साले, हे दोनच व्यक्ती असे होते की जे प्रामाणिकपणे काम करत होते. आम्हाला वाटलं ते सुद्धा न्याय देतील, पण त्याचं कोणी चालू दिलं नाही. माहित नाही कोणता दबाव आला. आम्हाला वाटलं मग जातीसाठी लोक माती खातात, म्हटलं होतं आम्हाला संजू भाऊ माननीय गोपछडे साहेब आम्हाला न्याय देतील, पण आम्हाला कोणीही न्याय दिलेला नाही. लास्टपर्यंत आम्ही सांगितलं पैशासाठी जर होत असेल तर माझं जे बी काही जमा केलं असेल, माझ्या नवऱ्यानं, माझ्या सासऱ्याची पुण्याई असेल, माझी स्वतःची काही असेल, माझ्या नवऱ्याची असेल, मी सर्व तुमच्या दारामध्ये आणून ठेवतो, पण मला प्रामाणिकपणे तिकीट द्या. पण आम्हाला सगळ्यांना डावळून आज भारतीय जनता पार्टीनं आज वार्ड नंबर 10 मध्ये पक्की दावेदार होतो. आज शीट पण निवडून आली असती तिथून, पण मी घर सोडून दुसरीकडे गेलो नाही. त्याचं कारण एक आहे की आम्हाला दुसऱ्याचं काही नको म्हणून आम्ही घर सोडत नाही, आणि त्याच प्रामाणिकपणाचा हे लोक फायदा घेतात. आणि आज महेंद्र देमगुंडेला तिथून तिकीट दिलं गेलं माझ्या जागेवर. त्या माणसाचं काही असू नये, ज्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना शिव्या दिल्या, माननीय मोदी साहेबांना शिव्या दिल्या, आमच्या पक्षाला शिव्या दिल्या, अशा माणसाच्या आज बायकोला तिकीट दिलं गेलं. आज वार्ड नंबर 9 मध्ये तिथून सुद्धा एका मटकेवाल्याच्या बायकोला तिकीट दिलं. कारण की आमच्या एका पक्षाच्या माणसाचा त्याच्यावर हात असल्यामुळं ते सांगितले की सर्वांनी त्या माणसामुळे झालंय, पण त्याने सुद्धा विचार करावा की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कुठं जावं. काय आम्हाला कुणीच नाही का, आम्ही फक्त झेंडे घ्यायचे, कामं करायची, आंदोलनं करायची, सदस्य नोंदणी करायची. तुम्ही मोदी साहेबांचं म्हणजे जे बी काम असेल, राख्या गुळ्या करायच्या. अरे आम्ही बाहेर जाऊन कामं करायची, आणि या पक्षाच्या लोकांनी आमच्यावर अन्याय करायचा. कुठंतरी थांबलं पाहिजे. चव्हाण साहेब, मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा होती की तुम्ही आमच्यावर अन्याय करणार नाही. अमर भाऊरावकर असतील, संतोषराव हंबर्डे असतील, सर्वांना विनंती होती, आणि मान्य आमच्या पक्षश्रेष्ठींना विनंती होती, आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण विनंती होती की फडणवीस साहेबांनी सुद्धा आमच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज कचरा उचलायचा असेल तर आम्ही वार्डात उचलतो, नाली काढायचं असेल तर आम्ही फोन करतो, प्रत्येक छोट्या मोठ्या तहसीलचं जरी काम असेल तर आम्ही करतो. आणि याने तिकीट घ्यायची का? अहो, ज्या माणसांनी वार्डामध्ये येऊन कधी बघितलं सुद्धा नाही, आज 5 वर्षामध्ये तुम्ही वार्डात येऊन बघा परिस्थिती काय असेल. आज जर येणारे जर कार्यकर्ते असतील ते फक्त पैशाच्या जोरावर निवडून येतील, दुसरं काहीच त्यांचं अस्तित्व नाही. 5 वर्षामध्ये यांनी लोकांनी काय काम केलं. आज आम्ही बल्ब लावण्यापासून आज माझं काहीच नसताना 4 ते 5 रोड मी माझ्या वार्डामध्ये आणले, मी स्वतःच्या सोबळावर आणले. मी नगरसेवक नाही, कुठल्या पदावर नाही, माझा नवरा पदावर नाही ना माझा बाप पदावर नाही, तरी मी माझ्या सोबळावर आणले. माझा एक नवरा देवपुजारी माणूस आहे, माझा भाऊ सुद्धा शेतकरी आहे, तरी आम्ही आमच्या सोबळावर एवढं गाजवतो. यांना काम करणाऱ्या महिला नको आहेत. जर आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर जर अन्याय असा होत असेल तर आमच्या कुठल्याच गोष्टीचा विचार झाला नाही. आज पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली असेल, पण इथली जरी परिस्थिती बघत असाल तरी आमच्यावर सगळ्या लोकांनी अन्याय केलाय. आम्ही घर सोडलेलं नाही, कुठे गेलेलो नाही आणि जाणारही नाही. आम्ही पक्षाच्या विरोधात कामही करणार नाही, पण या सर्व लोकांनी आमच्या विरोधात जाऊन आमच्या डोक्यावर वारंवार सांगितलं. आज प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते भाजप सोडून गेले. ते का कॅपेबल नव्हते का? पक्षाचे पैसे नव्हते का त्यांच्याकडे निवडणुका लढवण्यासाठी? सगळ्यांकडे होते. आज आमचा वार्ड नंबर 9चा कार्यकर्ता सुनील भालेराव आज 1 महिना झालं सारखं प्रशासकीला सांगत होता, पण त्याला आज शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करवला. मनोज जाधव ओबीसी मधून होता, तो आज याच्यामध्ये. अनेक कार्यकर्ते बाहेर, आज सोडी भैया आमच्या असतील, सोडी भैयाला सुद्धा भाजपमधून जावं लागलं. वरी काय झालं माहित नाही, पण तुम्ही दुसऱ्याला ऍडजस्ट करतात. आम्ही काय काम केलं नाही का? मग आमचं काम बघून आम्हाला द्यायचं अशी एवढी विनंती होती. पण आमच्यावर आज अन्याय झालेला आहे. पक्षश्रेष्ठीने वरी आम्ही एवढं लाईव्ह करण्याचं एकच कारण आहे, पक्षश्रेष्ठीने आमचा कुठंतरी विचार केला असता तर चांगलं झालं असतं आणि ही वेळ आली नसती. आज आमच्यावर काही कुठल्याच गोष्टीची बोलायची सुद्धा वेळ आली नसते. आज आम्ही सर्व महिला जेवढ्या कार्यकर्त्या सगळ्या आज स्टेशनमध्ये आहेत, ज्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या, रोड उतरून आंदोलन करून कुणाला भिडायची सुद्धा म्हणजे क्षमता होती, अशा एकाही महिलेला न्याय मिळालेला नाही काय. आणि पक्षश्रेष्ठीकडून आमच्याकडे कोणतीही हे झाले नाही. पक्षश्रेष्ठी आमची एकच विनंती की आमचा जो अन्याय झालेला आहे
त्या गोष्टीचा सर्व विचार करण्यात यावा. एवढं सांगते. जय श्रीराम.